नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण पाहणार आहोत मोअरचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. आता मोअरचा वापर आणि उपयोग केव्हा केला जातो तर त्याच्या अर्थानुसार त्याचा वापर आणि उपयोग केला जातो. आता अर्थ काय आहे तर अधिक, जास्त, अधिक प्रमाणात, आकार, रक्कम, संख्या, माप इत्यादी बाबत अधिक किंवा जास्त, आणखी किंवा अजून यासाठी या अर्थाने मोअरचा वापर केला जातो. आता त्याच्याशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य पाहूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. पहिलं बघा, या मालिकेत अजून 3 भाग असतील. या मालिकेत अजून 3 भाग असतील. वाक्यांना द सिरीज विल हॅव 3 मोर एपिसोड्स. द सिरीज विल हॅव 3 मोर एपिसोड्स म्हणजे 3 भाग असतील. वाक्य आहे भविष्यकाळातलं, त्याच्यामुळे विल यूज केलेलं आहे, विल हॅव यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 भाग म्हणजे 3 म्हणजे जास्त आहेत म्हणून 3 मोर आणि एपिसोड्स केलेलं आहे. प्लुरल्स आलेलं आहे एपिसोड्स, बिकॉज ऑफ 3 आहे म्हणून. वाक्य आहे द सिरीज विल हॅव 3 मोर एपिसोड्स. दुसरं वाक्य बघा, तुम्ही ते आणखी एकदा सांगू शकाल का? तुम्ही ते आणखी एकदा सांगू शकाल का? वाक्य आहे ना, कुड यू से दॅट वन मोर टाईम प्लीज? कुड यू से दॅट वन मोर टाईम प्लीज अँड क्वेश्चन्स मार्क. इथे शकाल का म्हणून आहे, म्हणून त्याच्यासाठी कुड वापरलेला आहे, नम्र विनंती केलेली आहे. अधिक जास्त नम्र विनंती केली असेल तर त्याच्यासाठी कॅन ऐवजी कुडचा वापर केला जातो. आणि हे प्रश्नार्थ वाक्य आहे. तुम्ही सांगू शकाल का, हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्स म्हणजे कुडने सुरुवात झालेली आहे. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा, आपण आता जास्त मद्यपान करू शकत नाही. आपण आता जास्त मद्यपान करू शकत नाही. वाक्यांना वी कांट ड्रिंक एनी मोर. वी कांट ड्रिंक एनी मोर. शकत नाहीसाठी कांट यूज केलेला आहे. ड्रिंक म्हणजे मद्यपान, एनी मोर म्हणजे जास्त. अशा प्रकारे वाक्य आलेलं आहे तिसरं. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा, कृपया अधिक मोठ्याने बोला. कृपया अधिक मोठ्याने बोला. वाक्य आहे ना, प्लीज स्पीक मोर लाऊडर. प्लीज स्पीक मोर लाऊडर. मोर लाऊडर म्हणजे अधिक मोठ्याने, स्पीक म्हणजे बोलणे, कृपयासाठी प्लीज आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघा, आपण व्याकरणाचा अधिक अभ्यास केला पाहिजे. आपण व्याकरणाचा अधिक अभ्यास केला पाहिजे म्हणजे अभ्यास केलाच पाहिजे, त्याच्यासाठी मस्ट यूज केलेला आहे बघा. आपणसाठी वी आलेला आहे. वी मस्ट स्टडी ग्रामर मोर. वी मस्ट स्टडी ग्रामर मोर. ग्रामर म्हणजे व्याकरण, मोर म्हणजे अधिक, स्टडी म्हणजे अभ्यास. वाक्य आलेलं आहे वी मस्ट स्टडी ग्रामर मोर असं आलेलं आहे. त्याच्यानंतर सहावं वाक्य, मला अधिक तपशीलवार माहिती हवी होती. मला अधिक तपशीलवार माहिती हवी होती. वाक्य ना, आय नीडेड मोर डिटेल्स इन्फॉर्मेशन. आय नीडेड मोर डिटेल्ड इन्फॉर्मेशन. नीडेड आलेलं आहे कारण हवी होती, भूतकाळाचं वाक्य आहे, त्याच्यामुळे नीडचं नीडेड झालेलं आहे. मोर डिटेल्ड इन्फॉर्मेशन म्हणजे अधिक तपशीलवार माहिती, म्हणून वाक्य आलेलं आहे आय नीडेड मोर डिटेल्ड इन्फॉर्मेशन असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य बघा, ती त्याच्यासोबत जास्त वेळ घालवते का? ती त्याच्यासोबत जास्त वेळ घालवते का? हो किंवा नाही उत्तर आहे, त्याच्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात होणार.
हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळातले आहे. साध्या वर्तमान काळात डू डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात. आता ती आहे, शी आहे म्हणून त्याच्यासाठी डज वापरतात, कारण डज हे सिंग्युलरसाठी यूज केलं जातं आणि डू हे प्ल्युरलसाठी यूज केलं जातं. त्याचप्रमाणे ती आहे म्हणून इथे डज वापरलेला आहे. डजने सुरुवात बघा. डज शी स्पेंड मोर टाईम विथ हिज. डज शी स्पेंड मोर टाईम विथ हिज म्हणजे त्याच्यासोबत. लक्षात घ्या, हिज म्हणजे त्याच्यासोबत, शी म्हणजे ती, स्पेंड करणे म्हणजे व्यतीत करणे, जास्त वेळ घालवणे. त्याच्यासाठी मोर म्हणजे जास्त. वाक्य आलेलं आहे डज शी स्पेंड मोर टाईम विथ हिज अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य. मी मुंबईत आणखी 3 दिवस राहिलो. मी मुंबईत आणखी 3 दिवस राहिलो. भूतकाळ आहे, साधा भूतकाळ. त्याच्यामुळे वाक्य बघा. आय स्टेड इन मुंबई 3 more days. आय स्टेड इन मुंबई 3 more days. इथे स्टे STAYला ED लागलेला आहे, स्टेड झालेला आहे. म्हणजे आय स्टेड इन मुंबई 3 more days. कारण साध्या भूतकाळात कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं म्हणून स्टेचं स्टेट झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य. मी जास्त वेळ घेऊ शकत नाही. मी जास्त वेळ घेऊ शकत नाही साठी कांट यूज केलेलं आहे. बघा, मीसाठी आय कांट टेक एनी मोर. आय कांट टेक एनी मोर म्हणजे मी जास्त वेळ घेऊ शकत नाही असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य. ते अधिक काळजीपूर्वक केले पाहिजे. ते अधिक काळजीपूर्वक केले पाहिजे. वाक्य येणार इट मस्ट बी डन मोर केअरफुली. इट मस्ट बी डन मोर केअरफुली. मस्ट बी म्हणजे केलेच पाहिजे म्हणून मस्ट यूज केलेला आहे, बी यूज केलेला आहे. त्याच्यानंतर मोर केअरफुली म्हणजे अधिक काळजीपूर्वक म्हणून वाक्य इट मस्ट बी डन मोर केअरफुली असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं वाक्य. काळजीपूर्वक ऐका मला किंवा माझ्याकडे आणखी तक्रार यायला नको आहे. काळजीपूर्वक ऐका मला किंवा माझ्याकडे अधिक तक्रार यायला नको आहे. वाक्य ना लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. लिसन केअरफुली आय डोंट वॉन्ट एनी मोर कंप्लेनिंग. लिसन केअरफुली आय डोंट वॉन्ट एनी मोर कंप्लेनिंग म्हणजे तक्रार. मोर म्हणजे आणखी. वॉन्ट म्हणजे नको आहे म्हणजे माझ्याकडे यायला नको आहे असं आहे ते. वाक्य आहे ना लिसन केअरफुली आय डोंट वॉन्ट एनी मोर कंप्लेनिंग आणि फुल स्टॉप आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य. मला थोडे आणखी झोपायचे आहे. मला थोडे आणखी झोपायचे आहे. वाक्य आहे ना आय वॉन्ट टू स्लीप अ लिटल मोर. आय वॉन्ट टू स्लीप अ लिटल मोर म्हणजे आणखी थोडं. स्लीप म्हणजे झोपणे, वॉन्ट म्हणजे पाहिजे आहे म्हणून आय वॉन्ट टू स्लीप अ लिटल मोर. त्याच्यानंतर 13वं वाक्य. ती इतरांपेक्षा जास्त काम करते. ती इतरांपेक्षा जास्त काम करते. साध्या वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे शी वर्क्स आलेलं आहे. वर्कला एस लागलेला आहे सिंग्युलर असल्यामुळे. वाक्य बघा. शी वर्क्स मोर दॅन ऑदर्स. शी वर्क्स मोर दॅन ऑदर्स. ऑदर्स म्हणजे खूप जण आहेत म्हणून इतरांपेक्षा म्हणजे खूप आहेत त्याच्यासाठी ऑदर्स यूज केलेला आहे. ऑदरला एस लागलेला आहे. वाक्य शी वर्क्स मोर दॅन ऑदर्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य. मला पुन्हा कधीतरी जास्त बोलूया. चला पुन्हा कधीतरी जास्त बोलूया म्हणजे भेटल्यावर पुन्हा नेक्स्ट टाईम भेटल्यावर आपण जास्त बोलूया. वाक्य आहे ना लेट्स टॉक मोर अनादर टाईम. लेट्स टॉक मोर अनादर टाईम. लेट्स टॉक म्हणजे बोलूया, भेटूया, जाऊया, खाऊयासाठी लेट्स यूज केलं जातं. त्याचप्रमाणे इथे बोलूयासाठी लेट्स यूज केलेलं आहे. टॉक म्हणजे बोलणे. मोर अनादर टाईम्स म्हणजे पुन्हा कधीतरी जास्त म्हणून मोर अनादर टाईम्स म्हणजे लेट्स टॉक मोर अनादर टाईम. नेक्स्ट 15वं. रशिताला अधिक ज्ञान संपादन किंवा मिळवण्याची गरज आहे. रशिताला अधिक ज्ञान संपादन किंवा मिळवण्याची गरज आहे. वाक्य आहे ना रशिता नीड्स टू गेन मोर नॉलेज. रशिता नीड्स टू गेन मोर नॉलेज. साधा वाक्य आहे, साध्या वर्तमान काळ त्याच्यामुळे क्रियापदाला एस लागलेला आहे. एस नीड्स झालेला आहे कारण रशिता ही सिंग्युलर आहे म्हणून रशिता नीड्स टू गेन मोर नॉलेज. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं.
मला अधिक स्वतंत्र व्हायचे आहे. मला अधिक स्वतंत्र व्हायचे आहे. वाक्य आय वॉन्ट टू बी मोर इंडिपेंडंट. आय वॉन्ट टू बी मोर इंडिपेंडंट. इंडिपेंडंट होणे म्हणजे स्वतंत्र होणे व्हायचे आहे. म्हणून वॉन्ट टू बी मोर यूज केलेलं आहे. वाक्य आलेलं आहे आय वॉन्ट टू बी मोर इंडिपेंडंट आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर नेक्स्ट 17 बघा. तू आता मूल नाहीस. तू आता मूल नाहीस म्हणजे अजून तू आता मूल राहिलेला नाहीस आहे किंवा राहिलेली नाही आहेस. वाक्य यू आर नॉट अ चाइल्ड एनी मोर. यू आर नॉट अ चाइल्ड एनी मोर. चाइल्ड असणे म्हणजे मूल असणे. एनी मोर म्हणजे नाही आहेस असं आहे ते. म्हणजे आर नॉट अ चाइल्ड एनी मोर. त्याच्यानंतर 18 वाक्य बघा. माझ्याकडे तुझ्याशी बोलण्यासाठी अजून वेळ नाही आहे. माझ्याकडे तुझ्याशी बोलण्यासाठी अजून वेळ नाही आहे. वाक्य आय हॅव नो मोर टाईम्स टू टॉक विथ यू. आय हॅव नो मोर टाईम टू टॉक विथ यू अँड फुल स्टॉप आलेला आहे. म्हणजे माझ्याकडे काय नाही आहे, वेळ नाही आहे बोलण्यासाठी असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 19 बघा. वास्तव खूपच किंवा अधिक गूढ होते. वास्तव खूपच किंवा अधिक गूढ होते. वाक्य द रियालिटी वॉज मच मोर प्रोसेक. द रियालिटी वॉज मच मोर प्रोसेक. प्रोसेक म्हणजे काय, खूपच अधिक हे गूढ आहे ती गूढ. रियालिटी म्हणजे काय, वास्तव त्याच्यासाठी आलेलं आहे. द रियालिटी वॉज मच मोर प्रोसेक. त्याच्यानंतर 20 वाक्य बघा. शब्द तलवारीपेक्षा अधिक घातक असतात किंवा शब्दांची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा अधिक तीक्ष्ण असते. वाक्य वर्ड्स कट मोर दॅन स्वॉर्ड. वर्ड्स कट मोर दॅन स्वॉर्ड म्हणजे काय असते तर शब्दाची धार ही तलवारीच्या धारीपेक्षा अधिक असते असं हे आहे ते. वर्ड्स कट मोर दॅन स्वॉर्ड्स म्हणजे हे एक प्रकारचं कसं वाक्य झालेलं आहे तर हे अलंकारिक कसं हे वाक्य आहे त्याच्यासाठी ते वापरलेलं आहे. शब्दांना तलवारीची उपमा दिलेली आहे असं म्हणून केलेलं आहे ते. वर्ड्स कट मोर दॅन स्वॉर्ड असं. अशा प्रकारे ही किती वाक्य झालेलं आहे, 20 वाक्य आहे. त्याच्यात मोरचा वापर कसा केलेला आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जर लक्षात आलं नसेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे तुमचं परफेक्ट करून घ्या. त्याचप्रमाणे आमचे ऑदर मोर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यानंतर प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचा न्यूली यूट्यूब चॅनल आहे जो शॉर्ट्ससाठी स्पेशली आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1. यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1. तिथे पण खूप सारे शब्द दिलेले आहेत आणि आम्ही देत आहोत. त्याच्यामुळे तिथे पण प्रॅक्टिस चांगली करायला पाहिजे कारण शब्द पण तेवढेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींशी जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.